असं काही झालं की अचानक व्हॅन मध्ये आगच लागून गेली? हाय मित्रांनो, आज मला जायचं होतं भिसीला. थोडं काम होतं म्हणून व्हॅन काढली, पण अचानक व्हॅन मधून समोरून धुवा यायला लागला. पहिल्यांदा वाटलं काय झालं, पण लगेच लक्षात आलं की काहीतरी गडबड आहे. मग काय, पटकन व्हॅन थांबवली, सीट उघडली आणि बघतो तर काय, वायरिंग मध्ये आग लागलेली. खरं सांगायचं तर जर ती आग बरोबर विझली नसती तर आज ही व्हॅन पूर्ण आगीचा गोळा बनून असता. मग आम्ही काय केलं, व्हॅनचे सीट काढून मम्मी आणि मी रस्त्याच्या बाजूला बसलो, कारण दुसरी गाडी बोलवली होती. एवढ्यात माझं लक्ष मम्मीकडे गेला आणि मला हसा आला, कारण मम्मी एकदम छान तयार होऊन आली होती आणि आता रस्त्याच्या बाजूला बसली होती. मम्मी मला पाहून म्हणते, काऊन हसत आहे? आणि मी म्हणलो, मम्मी सिच्युएशन वेगळी आहे पण स्टाईल तोच आहे. असं असतं मित्रांनो, ज्यांच्याकडे गाडी असते त्यांना असे अनुभव वेळोवेळी येतच राहतात. गाडी म्हणजे फक्त ड्रायव्हिंग नाही तर असं स्टोरी सुद्धा असतो. मग आम्ही व्हॅनला घेऊन चिमूरला गेलो. मग तिथे येऊन माहित झालं की वायरिंग पूर्ण जळली आहे आणि खर्च पण चांगलाच येणार आहे. काम संपवले. थोडा मूड फ्रेश करण्यासाठी आम्ही मस्त अंडा रोल खायला गेलो, कारण अशा दिवशी पोट भरून राहिला की मन शांत वाटते. आणि मग शेवटी निघालो घरी जायला. आजचा दिवस आठवणीच्या ठेवण्यासारखाच बनला.